साऊ एकल महिला समिती महाराष्ट्राचे निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सेवा धर्म शिक्षण बहुउद्देशीय संस्था अकोला अंतर्गत साऊ एकल महिला समिती अकोला तथा मराठा सेवा संघ अकोला प्रणित मराठा न्यायदान कक्ष अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकल महिला रोजगार प्रेरणा मेळावा जिजाऊ सभागृह मराठा सेवा संघ कार्यालय मूर्तिजापूर रोड अकोला येथे संपन्न झाला। या मेळाव्यात उद्घाटनपर महिलांना मार्गदर्शन करताना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर यांनी शासनाच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत त्या योजनांची सविस्तर माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। यावेळी जिल्हा परिषदच्या राजश्री कोलखेडे यांनी उपस्थित महिलांशी हितगुज करून महिलांना बोलते करून त्यांच्यासोबत संवाद साधला। जिल्हा परिषदेच्या विविध योजना आणि शिक्षणाचे महत्त्व विशद केले। स्वरक्षणाकरिता सजग असणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका ह्या घर आणि शासन मधील दुवा असल्याचे सांगून त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे। या एकल महिला रोजगार प्रेरणा मेळाव्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकारी नेहल शेख, सेंट्रल ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थांचे संचालक विद्याशंकर तथा रश्मी घाटोळ, कॉन्स्टेबल सुरेखाताई ठोसर, अध्यक्ष आयटेक अकोला, मिटकॉन प्रकल्प अधिकारी प्रभाकर चौधरी, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अकोलाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र काकड यांचे मार्गदर्शन लाभले आहे। या कार्यक्रम आयोजन करिता सुरेखाताई ठोसर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। मराठा सेवा संघाच्या उपाध्यक्षा डॉक्टर सीमाताई तायडे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी समस्या व त्यांचे निराकरण केले। त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे आरोग्याविषयी माहिती दिली। मराठा न्यायदान कक्ष जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल लव्हाळी न्यायदान कक्ष मार्फत सुरू करण्यात असलेल्या सल्ला केंद्राबाबत माहिती दिली। ॲडव्होकेट सविता खोटरे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले। मराठा सेवा संघ तथा जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा धर्म शिक्षण व बहुउद्देशीय संस्था अकोलाचे सचिव आणि साऊ एकल महिला समिती अकोलाचे जिल्हा समन्वयक तुषार हांडे यांनी केले। संचालन अनिता काळबांडे तर आभार प्रदर्शन सुनील वानर यांनी केले। ममता जरपोतवार, तस्नीम बोरिंगवाला यांनी परिश्रम घेतले आहेत।